आणि आता वरळीमधील हिट अँड रन प्रकरणी या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मिहिर वरळी हिट अँड रन प्रकरणातला मुख्य आरोपी आहे आणि आता मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कालच आपण बघतोय मिहिर शहाला अटक करण्यात आलेली होती। शहापूर मधल्या एका रिसॉर्ट वरून मिहिरला अटक करण्यात आली आणि आता जर आपण बघितलं तर मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांनी मिहिर शहासाठी कोठडीची मागणी केलेली होती आणि अखेर आता मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय आज घडलेलं आहे नेमकं, सविस्तर अपडेट? नक्कीच आताच मिहिर शहाला पोलिसांनी कोर्टात हजर केलं। यावेळेला मिहिर शहाच्या वकिलांनी इकडे त्याला पोलीस कोठडी न देण्याची किंवा कमीत कमी पोलीस कोठडी देण्याचा प्रयत्न केला, मात्र अखेर त्याला आता 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। पोलिसांनी असा दावा केला की जवळपास 3 दिवस मिहिर शहा फरार होता। एवढे दिवस कुठे होता, तो ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला त्या दिवशी त्याने मद्यप्राशन केलं होतं का नव्हतं, या सगळ्याचा त्यांना तपास करायचा। एवढंच नव्हे तर जो चालक पोलिसांच्या अटकेत आहे त्याची आणि मिहिर शहाची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे। या सगळे मुद्दे पोलिसांनी मांडले आणि अखेर आज पोलिसांना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। निश्चित धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर आपण बघू शकतोय वरळीमध्ये एक अतिशय भीषण अपघात घडलेला होता। आपल्या BMW गाडीने 2 जणांना, दुचाकीवर असलेल्या 2 जणांना या मिहिर शहाने धडक दिलेली होती आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालेला होता। साधारणतः काही अंतरापर्यंत मिहिर शहाच्या गाडीखाली ती जी महिला आहे ती फरफटत गेलेली होती आणि त्यामध्ये या महिलेचा मृत्यू झालाय।